नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. आजचा आपला कोर्स कोड BCE 146 अर्थात इंडियन इकॉनॉमिक 2 म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था 2 यातील ब्लॉक 1, 2 आपला पाहून झालेलाच आहे. आज आपण ब्लॉक 3 मधील युनिट 10 किंवा युनिट 10 पाहणार आहोत. ब्लॉक 3च्या अनुषंगानं औद्योगिक क्षेत्र म्हणजेच इंडस्ट्रियल सेक्टर किंवा औद्योगिक क्षेत्राच्या अंतर्गत असणाऱ्या विविध उद्योगांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत, त्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. निश्चितपणे युनिट 10 म्हणजेच लघु उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या नक्की कोणत्या प्रकारच्या उद्योगाला स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असं म्हटलं जातं किंवा लघु उद्योग असं म्हटलं जातं, आणि याच लघु उद्योगाच्या अनुषंगानं त्याच्यातील असणारी गुंतवणूक किती असावी, लेबर फोर्स किती असावा, या अनुषंगाने निश्चितपणे विचार विनिमय या लघु उद्योगाच्या अंतर्गत केला जातो. भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने जर पाहिली तर आपल्याला 3 क्षेत्रामध्ये विभागलेली असलेली दिसून येते. त्यामध्ये विशेष करून 3 क्षेत्राचा एकत्रित GDP ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सध्या उद्योग क्षेत्र हे मध्यभागी असलेलं आपल्याला दिसून येतं. निश्चितपणे वरती असणारं आणि खाली असणारं किंवा दोन्ही बाजूला असणारे 2 क्षेत्र जर आपण पाहिली तर त्यामध्ये शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र याचा समावेश होतो. तर उद्योग क्षेत्राला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. याच औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बाबी या कोणत्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, त्या या अनुषंगाने दर्शवलेल्या आहेत किंवा दिसून येत आहेत. आणि याच लघु उद्योगामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये कोणत्या कोणत्या बाबीचा किंवा किती प्रकारात विभागलेला घटक दिसत आहेत वेगवेगळे, ते आपण निश्चितपणे पाहूया. इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्था 2 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा झालेला विकास किंवा उद्योग क्षेत्रात कशा पद्धतीने वाढ होत गेली, मग तसेच लघु उद्योगामध्ये वाढ झाली का, अति लघु किंवा अति लहान असणारे उद्योग असतील किंवा मीडियम स्वरूपाचे उद्योग असतील, मध्यम स्वरूपाचे उद्योग आपण म्हणूया, आणि मोठ्या स्वरूपातले असणारे उद्योग, नक्की उद्योग म्हणजे काय आणि उद्योग किंवा औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वच प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा समावेश हा उद्योग क्षेत्रामध्ये होत असतो. एखादा उद्योग आणि उद्योगधंदा किंवा उद्योग व्यवसाय आपण म्हणतो त्यावेळेला साखर उद्योग आणि एखादी साखर कारखाना किंवा संपूर्ण राज्यात आपण म्हणूया, वेगवेगळ्या देशात म्हणूया की त्याच्या शाखा असतील, वेगवेगळे संस्था असतील, त्याला उद्योग किंवा एकत्रित तो साखर उद्योग म्हणून ओळखला जातो. आणि एखादी साखर संस्था किंवा साखर कारखाना आपण म्हणतो त्यावेळेला तो एखादा कारखाना होऊ शकतो, एखादा उद्योग होऊ शकतो. आणि यालाच उद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने आपण पाहत असताना मग लघु उद्योगामध्ये हस्तउद्योग असतील किंवा इतर काय हातमाग उद्योग असतील, या अनुषंगाने त्याचा सुद्धा विचार विनिमय आपल्याला करावा लागतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या, याच्या संदर्भातला आपल्याला सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट पाहताना भारतातील SSIचे वर्गीकरण करता येईल. क्लासिफिकेशन ऑफ SSIS इन इंडिया या अंतर्गतचा भाग आहे. SSIच्या जाहिरातीसाठी तर्क किंवा रॅशनल्स फॉर प्रमोशन ऑफ SSIS, त्याचबरोबर धोरणात्मक उपक्रम जे पॉलिसीज इनिव्हेटेशन्स जे आहेत त्या संदर्भात असणारे भाग, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राच्या अनुषंगाने असणारे किंवा इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये या उद्योगधंद्याच्या स्वरूपात उद्योगधंद्यांसाठी कोणते कोणते धोरणं आहेत किंवा मायक्रो फायनान्स आपण म्हणूया, मोठ्या प्रमाणावरचं असणारं क्षेत्र किंवा त्याच्या अनुषंगाने असणारा भाग तो किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीने आहे, त्याचा विचार त्याच्यामध्ये केलेला असतो. SSIची वाढ आणि कार्यप्रदर्शन किंवा अपंगत्व दूर करण्याच्या दृष्टीने, कारण बरेच वेळेला उद्योगधंद्यांसाठी पॉलिसीज असतात परंतु त्या पॉलिसीजचं इम्प्लिमेंटेशन न झाल्यामुळे अनेक उद्योगधंदे हे बंद पडलेले असतात. म्हणजेच त्याला अपंगत्व आलेलं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजेच खरं तर या ठिकाणी बंद पडलेले किंवा आजारी उद्योगधंदे
असं देखील म्हटलं जातं. पॉलिसीज अँड प्रोग्राम्स टू रिमूव्ह डिसेबिलिटीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यातला डिसिप्लिन्स किंवा जो रोग आपण म्हणूया, आजार म्हणूया, तो दूर करणं, नष्ट करणं ह्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं आहे. MSMED ऍक्ट जो आहे तो 2006 मध्ये राबवण्यात आला आणि या ऍक्टच्या अनुषंगाने किंवा या कायद्याच्या अनुषंगाने त्याचं वर्गीकरण करण्यात आलं. यातून होणारे फायदे कोणते कोणते आहेत किंवा कशा प्रकारचे आहेत, क्लासिफिकेशन्स, बेनिफिट्स जर आपण पाहिले तर वेगवेगळे दिसतील. प्राधान्य कर्ज देणारे क्षेत्र जे आहे ते प्रायोरिटी लिडिंग सेक्टर असं म्हटलंय त्याला. लघु आणि लहान उद्योगांसाठी किंवा औद्योगिक धोरण 2017च्या अनुषंगाने इंडस्ट्रीयल पॉलिसीज फॉर स्मॉल अँड टेनी एंटरप्रेनर्स म्हणजेच औद्योगिक क्षेत्राचं किंवा लहान ज्याला आपण लघुपेक्षाही लहान घटक ज्याला म्हटलंय त्याला टेनी एंटरप्रेनर्स म्हटलंय. 2017 मध्ये या संदर्भात देखील काही ध्येय धोरणं ठरवण्यात आली होती आणि नंतर याच टॉपिकच्या अनुषंगाने, युनिटच्या अनुषंगाने आपल्याला कन्क्लुजन किंवा सारांशाकडे जायचंय. यामध्ये विशेष करून लघु आणि लहान उद्योगांसाठी औद्योगिक धोरण 2017 मध्ये किंवा टेनी एंटरप्रेनर्स हे कशा पद्धतीने आहेत, इंडस्ट्रियल पॉलिसीज फॉर स्मॉल अँड टेनी एंटरप्रेनर्स कशा पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत किंवा कशा पद्धतीने भारतात असेल कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होऊ शकते त्या अनुषंगाने काही विचार या ठिकाणी या युनिट 10च्या अनुषंगाने मांडलेले आहेत. या युनिटमधून गेल्यानंतर आपल्याला या बाबीवरती विशेष प्रकाश टाकताना भारतातील SSI साठी वर्गीकरणात्मक फ्रेमवर्कची रूपरेषा तयार होईल. SSIच्या जाहिरातीसाठी सैद्धांतिक तर्क स्पष्ट करता येईल. भारतातील SSIला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक उपक्रमावर चर्चा केलेली आहे किंवा त्या अनुषंगाने विचार दिसून येतात. SSIची वाढ आणि कामगिरीचे विश्लेषण त्या अनुषंगाने देखील याच्यावरती विशेष महत्त्व आहे. अपंगत्व दूर करण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रमाचे परीक्षण या अनुषंगाने किंवा बंद पडलेले उद्योग असतील, आजारी उद्योग असतील ते आजारपण दुरुस्त करण्याच्या दृष्टीने देखील यावरती महत्त्व आहे किंवा त्या अनुषंगाने विचार केला जाऊ शकतो. SSIच्या अनुषंगाने 2006च्या MSMEDच्या कायद्यातील SSI क्षेत्रातील बदलाचे वर्णन त्या अनुषंगाने दर्शवलेले दिसून येतं. लहान आणि अतिलहान उद्योगांना मदत करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची रूपरेषा ही देखील त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच अनुषंगाने शेवटी 2017 मध्ये किंवा या नवीन औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने धोरणातील SSI क्षेत्राचा म्हणजेच लघु उद्योग आणि अतिलघु असतील किंवा लहान उद्योग असतील त्याचा समावेश या अनुषंगाने काही बाबी ह्या निश्चितपणे आपल्याला माहिती होणार आहेत, स्पष्टपणे दिसून येतील. याच क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा लघु उद्योगातले असणाऱ्या वेगवेगळ्या बाबी यातील अनेक बाबी या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला माहिती होण्याची शक्यता यातून आहे. इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, IPRS 1948 आणि 1956 म्हणजेच 1948 आणि 1956 मध्ये भारतात या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचा कशा पद्धतीनं स्मॉल आणि टेनी या अनुषंगाने आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार कशा पद्धतीने वेगवेगळे ध्येय धोरणं राबवतं किंवा उद्योगविषयक धोरणामध्ये त्याची अंमलबजावणी कशी करता येते. अगदी त्यानंतरची दोन धोरणे किंवा उदाहरणार्थ 1977 आणि 1980 या गरजेचा किंवा त्या अनुषंगाने पुनरुच्चार केला आहे. परिणामी भारतीय लघु उद्योग स्वातंत्र्यानंतर पुरेशा संरक्षणासह क्षेत्र प्रभावीपणे विकसित झाले आहे आणि त्या अनुषंगाने काही बाबी या निश्चित मांडलेल्या आहेत. सरकार आणि विविध प्रायोजक संस्थांकडून औद्योगिक धोरण ठरावाची मार्गदर्शक तत्वे किंवा संबंधित प्रचारात्मक धोरणे ही माहिती करण्याच्या अनुषंगाने सल्लागार किंवा उद्योजकता विकास प्रशिक्षण, आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान समर्थन, औद्योगिक वसाहती, कच्चा माल या बाबीवरती विशेष भर दिलेला दिसून येतो. विपणन किंवा वित्त आरक्षण या अनुषंगाने देखील काही सहाय्यक विकास किंवा गुणवत्ता नियंत्रण या अनुषंगाने देखील बाबींचा भर दिलेला दिसतो. त्यामुळं IPRS किंवा जी सांगितलेली संकल्पना आहे
त्या अनुषंगाने 1948 मध्ये आणि 1956 मध्ये उद्योग विषयक धोरण राबवताना अनेक बाबीवरती भर दिला होता. त्याच्यात विशेष करून 77 आणि 80 मध्ये देखील ज्या गरजेच्या बाबी होत्या त्याचा पुनर्रचना आणि पुनर्विचार करण्यात आला. त्या पुनर्विचारातून भारतीय लघुउद्योग स्वातंत्र्यानंतर पुरेशा संरक्षणासह क्षेत्र प्रभावीपणे विकसित झाले आहे. संरक्षण आणि विविध प्रयोजक संस्थांकडून औद्योगिक धोरण ठरवायचे मार्गदर्शक तत्वे, संबंधित प्रचारात्मक धोरणे, माहिती, सल्लागार उद्योजकता, विकास प्रशिक्षण, आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान, समर्थन, औद्योगिक वसाहती, कच्चा माल इत्यादीचा त्या अंतर्गत समावेश केला गेला. विपणन, वित्त आरक्षण, सहाय्यक विकास, गुणवत्ता, त्याचबरोबर काही नियंत्रित बाबी देखील याच्या अनुषंगाने मांडलेल्या दिसून येतात. भारतात SSIची वर्गीकरण किंवा भारतात SSIचे पारंपरिक आणि आधुनिक एकांकामध्ये वर्गीकरण केले जाते. खादी किंवा हातमाग असतील किंवा ग्रामोद्योग असतील, हस्तकला असतील, रेशीम शेती असेल. आता या खादीच्या अनुषंगाने खादी भांडार म्हणून ओळखलं जातं किंवा हातमागाच्या अनुषंगाने असेल. जे आपण महात्मा गांधींचे चित्र पाहताना अनेक वेळेला धागा विणण्याचं काम म्हणजे हातमागाच्या अनुषंगाने किंवा हाताने चरखा फिरवून त्याच्यावरती धागा विणण्याचं काम हे महात्मा गांधींच्या चित्राच्या अनुषंगाने आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येतं. म्हणूनच खादी व ग्रामोद्योग जे भारत सरकारचे अनेक त्याला पुरस्कृत करून वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना त्याच्यातून प्रोत्साहन दिलं गेलं. आणि याच ग्रामीण भागामध्ये आजही आपण जर कर्नाटक सारखं राज्य पाहतो त्यावेळेला तिथं हातमागावरचं मोठ्या प्रमाणावरचं व्यवसाय हा चाललेला दिसतो किंवा अनेक वस्त्र निर्मिती ही त्यातून झालेली दिसून येते. आणि याच अनुषंगाने एक मिनिट, हस्तकला व्यवसाय म्हणजे घरगुती स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहतो. शंखशिंपले असतील किंवा इतर वस्तू असतील त्याच्या सहाय्याने काही मौल्यवान वस्तू ज्याचं की आपण म्हणूया दर्शनीय भागामध्ये डेकोरेशनसाठी याचा वापर केला जातो. आणि हस्तकलेच्या व्यवसायातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवण्याचं साधन हे होऊ शकतं किंवा उत्पन्न निर्माण केलं जाऊ शकतं अशी स्थिती दिसून येते. त्यामुळे हस्तकला, रेशीम शेती, आता रेशीम शेतीच्या अनुषंगाने आजही जर पाहिलं तर कर्नाटक किंवा बंगलोर हे ज्यावेळेला शहर आपण पाहतो कर्नाटकमधलं तर ते अग्रस्थानी असलेलं दिसून येतं. आणि याचं मुख्य कारण असं की त्याच्यापासून धागा निर्मितीची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणावर होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र असेल किंवा केरळ सारखं राज्य आपण पाहतो त्यावेळेला याच्यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, खरं तर भारतात अनेक ग्रामीण भाग असतील त्या ठिकाणी रेशीम उद्योगाची किंवा रेशीम शेती केली जाते. तुतीपालीपासून रेशीम असेल, एरी रेशीम असेल किंवा मुगा रेशीम आपण म्हणतो, या अनेक पद्धतीच्या तुतीपाला जसं आपण म्हणतो तसं त्याच्या पालाचा वापर करून रेशीम आळीला ते खाद्य बनवून दिलं जातं. आणि याच रेशीम आळीच्या खाद्यामुळं एकूण असणारं उत्पादन हे रेशीम आळीच्या लाळेवाटे ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला धागा निर्मिती किंवा जी लाळ पडत असते त्याच्यापासूनच कोशाची निर्मिती होते. आणि या कोशाला पुन्हा हीट किंवा बॉईल केल्यानंतर त्याचे धागा पुन्हा वेगळा केला जातो आणि कलरिंग वगैरे करून किंवा त्याच्या मशीनच्या सहाय्यानं वस्त्र निर्मिती केली जाते. आणि याच वस्त्राला आज जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये असेल प्रचंड मागणी असते. त्यामुळं रेशीम वस्त्र हे आपण पाहतो की मौल्यवान म्हणून वापरलं जातं. कॉस्टिंग थोडंसं जरी जास्त असलं तरी त्याचे फायदे हे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. परंतु मौल्यवान असल्यामुळं निश्चितपणे देवदेवाऱ्यामध्ये असतील किंवा रामायण महाभारतापासून जरी आपण पाहिलं तर रेशीम वस्त्राला स्थान हे फार अग्रस्थानीच असतं किंवा महत्त्वाचं मानलं जातं. आणि याच रेशीम शेतीतून हस्तकला उद्योग सुद्धा मग त्याच्या कोशापासून काही वस्तू बनवणं असेल किंवा तुतीपाल्यापासून काही वस्तू बनवणं असेल हे देखील केलं जाऊ शकतं. त्यामुळे रेशीम शेती, हस्तकला व्यवसाय या ग्रामोद्योगाच्या अनुषंगाने मग आपण पाहतो की बांबूच्या लाकडापासून त्याच्या फांदीपासून वेगवेगळ्या वस्तू बांबूच्या वस्तू तयार केल्या जातात. आणि याच ग्रामोद्योगामध्ये मग अनेक वस्तू असतील की त्याचा वापर किंवा खादी असेल, मग खादी म्हणजे आपण कपड्याच्या स्वरूपात म्हणतोय. आणि हातमागाच्या हाताने बनवलेल्या वेगवेगळ्या विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू असतील. याच कलाकुसरीच्या वस्तूच्या अनुषंगाने देखील काही फायदे हे निश्चितपणे होत असतात. त्यामुळे हस्तकला, ग्रामोद्योग, हातमाग, रेशीम शेती
या सर्व बाबीवरती प्रकाश टाकत असताना आपल्याला अनेक बाबीवरती निश्चितपणे विचार करावा लागतो किंवा त्या संदर्भातली गुंतवणूक हे भारतात वाढलेली असलेली दिसून येतं आणि पूर्वीच्या गुंतवणुकीपेक्षा आत्ताची गुंतवणूक ही निश्चितपणे स्वतंत्र इतर कारखान्यात वाढत आहे. परंतु स्वदेशीचा पुरस्कार किंवा देशातल्या वस्तूचं उत्पादन वाढावं या अनुषंगाने काही भाग हा निश्चितपणे विचारात घेतलेला दिसून येतो. तो किती प्रमाणात असेल किंवा कशा पद्धतीचा असेल या अनुषंगाने देखील काही बाबतीत अग्रस्थानी असलेले घटक आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लिमिट जे आहे ती उद्योगासाठीची किती असू शकते, तर हीच इन्व्हेस्टमेंट लिमिट जी आहे ती 1966 मध्ये 7.5 लाख किंवा अँक्लियर युनिट जे आहे ते 10 लाखाचं दर्शवलेलं आहे. 1975 मध्ये 10 लाख, त्याचबरोबर त्यानंतर अँक्लियर युनिट 20 लाखाचं युनिट, त्याचा बॅलन्स शीट किंवा त्या अनुषंगाने बजेट वाढवलं गेलं. स्मॉल स्केल आणि युनिटच्या अनुषंगाने 1980 मध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते 20 लाख करण्यात आलं. अँक्लियरमध्ये युनिटच्या अनुषंगानं 25 लाखापर्यंत हे बजेट नेलं जातं. 85 ला आपण पाहतो की 72चा खूप मोठा दुष्काळ पडला होता. 80 ला बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर होती. 66 ला तर आपण हरित क्रांतीकडे वाटचाल करत होतो आणि त्याच अनुषंगानं उद्योगाचंही बळ वाढावं या अनुषंगाने देखील 66ची ही गुंतवणूक त्या काळातली अपुरी पडत होती आणि त्यामुळेच ही गुंतवणूक किंवा त्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट लिमिट जे आहे ते वाढवावं अशा अपेक्षा होत्या आणि त्या अनुषंगाने या वाढत्या गुंतवणुकीला किंवा गुंतवणूक मर्यादा जी आहे ती कशी जास्त करता येईल, त्याच्यात कशी वाढ करता येईल, त्या अनुषंगाने सरकारने त्या सोयी सवलती मिनिस्टर ऑफ MSME जे म्हटलं त्यातून सोयी सवलती निश्चितपणे दिलेल्या दिसतात. 85 ला 35 लाख आणि 45 लाख अशी गुंतवणूक मर्यादा वाढवली. त्याचबरोबर 90 ला 60 लाख आणि 75 लाख अशी गुंतवणूक मर्यादा त्याच्यात वाढ करण्यात आली. म्हणजे जी केवळ 7.5 लाख गुंतवणूक होती स्मॉल स्केल युनिटच्या अनुषंगाने, ती 7.5 लाखावरून 60 लाखापर्यंत 90 मध्ये नेण्यात आली. 97 ला पाहिलं तर आपण ती 3 करोड पर्यंत गेलेली दिसते आणि इकडं ज्यावेळेला आपण पाहतो अँक्लियर म्हणजे युनिट्स अनुषंगाने ती देखील 97 मध्ये हे 3 करोड रुपये किंवा कोटी रुपये असल्याचे दिसून येते आणि 2000 मधली ही गुंतवणूक जी आहे ती 1 करोड म्हणजे खरं तर कमी झालेली दिसून येते. 1 करोड पर्यंत स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये घटलेली आहे आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये मात्र याच्यात बदल झालेला आहे किंवा वाढ झालेली आपल्याला म्हणता येईल किंवा दिसेल. त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंगच्या अनुषंगाने, कारण उद्योगधंद्यांचा विकास होणं त्या विकासाला गरजेचे असते ते म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. कारण स्टील उद्योग ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला टाटांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येत असतं आणि या टाटांचं नाव ज्यावेळेला डोळ्यासमोर येतं त्याचं कारणही असेल किंवा अनेक उद्योगधंदे आहेत की त्याचे नाव आपल्याला त्या वेळेला त्या व्यवसायाचं नाव उच्चारलं की एखादा विशिष्ट व्यवसाय हा पटकन आपल्याला डोळ्यासमोर येत असतो. म्हणजेच ह्या सैद्धांतिक दृष्टीने विचार करता कोणताही उद्योग व्यवसाय आपल्यापर्यंत पोहोचायचा असेल, ग्राहकापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या दृष्टीनं ॲडव्हर्टाईज असणं हे देखील तितकंच अपेक्षित असतं. तर्कसंकल्पनेतून येतो आणि आर्थिक द्वैतवाद म्हणजेच एक मोठे अनौपचारिक क्षेत्र आणि एक लहान औपचारिक क्षेत्र या अनुषंगाने देखील याच्यात काही भाग हा निश्चितपणे दिसून येत असतो. श्रम अधिशेष किंवा अर्थव्यवस्थांशी जोडून संबंधित सामान्यतः अशामध्ये किंवा अर्थव्यवस्था काही क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचा मोठा आहे आणि त्याचबरोबर कमी भांडवल, कमी तंत्रज्ञान आणि कमी वेतन अशा परिस्थितीत काम करणे च्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं असल्याचं दिसून येतो. श्रमिक बाजार किंवा स्पष्ट होत नाहीत, म्हणजेच वेतन, किरकोळ बेरोजगारी नाही किंवा उत्पादन किंवा मजुरांचा मोबदला निर्वाह पातळीपेक्षा कमी असेल या अनुषंगाने किंवा दुसऱ्या शब्दात श्रमशक्तीचा एक चांगला भाग हा कमी प्रमाणात किंवा त्या अनुषंगाने वाढलेला दिसतो. त्याच अनुषंगाने श्रम उत्पादकतेची पातळी किंवा कार्यक्षमतेपेक्षा कमी उत्पादनात योगदान होते. याच अनुषंगाने किंवा ॲडव्हर्टाईज जेवढी वाढेल, जेवढे विकास होईल ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने तो देखील तितकाच भाग महत्त्वाचा असल्याचं दिसून येतो. याच विश्लेषणाच्या अनुषंगाने विशेषतः
लघु उद्योग क्षेत्र ही लक्षणीय बाबी आहेत किंवा त्या अनुषंगाने स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला येणाऱ्या समस्या देखील जास्त असतात, परंतु त्यावरती ओव्हरकम करण्याच्या दृष्टीनं गव्हर्नमेंट तशा पद्धतीने सोयी सवलती देत असतात. आता विशेष करून या स्मॉल स्केल किंवा लघु उद्योग हे ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात, कारण कच्च्या मालाची उपलब्धता, कच्च्या मालाची सोयी सुविधा हे किती प्रमाणात कशा पद्धतीने आहेत त्यावरती या सगळ्या बाबी अवलंबून असतात. रोजगार निर्मिती किंवा भौगोलिक वितरणातील संतुलन, व्यापार आणि निर्यात क्षमता ही देखील त्यातील महत्त्वाचा भाग आहे आणि त्या अनुषंगानेच रोजगार निर्मितीत किंवा भौगोलिक वितरणाच्या अनुषंगाने संतुलन, व्यापार किंवा निर्यात क्षमता ही कशी वाढवता येऊ शकते ते आपल्याला पाहावं लागेल किंवा त्या अनुषंगाने देखील सरकारची गुंतवणूक मर्यादा ही कशी वाढू शकते, किती प्रमाणात वाढू शकते त्यावरती विशेष गुंतवणुकीमध्ये बजेटमधली तरतूद ही कशा पद्धतीने असते. आपण पाहतो केंद्रीय अंदाजपत्रक जेव्हा जातं त्यावेळेला स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी मोठ्या प्रमाणावरच्या तरतुदी ह्या दरवर्षी बजेटमध्ये केल्या जातात, परंतु त्याच्या अंमलबजावणीत काही अडचणी येत असतील त्यामुळं कदाचित इम्प्लिमेंटेशन खालीपर्यंत होत नाही, परंतु यामुळं सगळ्या घटकांपर्यंत निधी वितरित कसा होईल ते पाहत असताना लघु उद्योगाला तेवढं स्थान हे निश्चितपणे असतं. त्यामुळे लघु उद्योग असतील किंवा डेनी व्यवसाय, अगदी लहान व्यवसाय असतील, मध्यम व्यवसाय असतील, मोठे व्यवसाय असतील, यांना देखील उद्योगाचा औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कशी वाढेल, त्याच्यात बेनिफिट्स कसे देता येतील त्या दृष्टीने काही भाग या विचार करावा लागतो किंवा विचाराधीन बाबी असतात. याच धोरणात्मक उपक्रमाच्या अनुषंगाने काही तर्काच्या अनुषंगाने IPR 1956ने 4 विशिष्ट गोष्टी मांडल्या आहेत. SSIच्या जाहिरातीच्या समर्थनार्थ युक्तिवाद, रोजगार युक्तिवाद, समानतेचा युक्तिवाद, सुप्त संसाधन युक्तिवाद, विकेंद्रीकरण युक्तिवाद या अनुषंगाने देखील काही धोरणात्मक उपक्रम हे राबवलेले आपल्याला दिसून येतात आणि त्या अनुषंगाने IPR किंवा 1956ने 4 विशिष्ट गोष्टी ह्या मांडलेल्या आहेत. SSIच्या जाहिरातीच्या समर्थनार्थ किंवा युक्तिवाद करत असताना रोजगार युक्तिवाद, समानतेचा युक्तिवाद, सुप्त संसाधन युक्तिवाद आणि विकेंद्रीकरण युक्तिवाद हे देखील आपल्याला कारण रोजगार कशा पद्धतीने वाढतो, किती प्रमाणात वाढू शकतो या संदर्भातली तरतूद ही या लघु उद्योगाच्या अनुषंगाने केलेली असते. त्यामुळे धोरणात्मक उपाययोजना करताना 1956ला असेल किंवा 48ला असेल त्याच्यावर निश्चित भर द्यावा लागला आणि याच रोजगाराच्या अनुषंगाने इक्विलिब्रियम आपण जसं म्हणतो, समतोल पातळी कशी गाठता येईल, ती किती गाठता येईल ती पाहावी लागते. त्यामुळे समानतेचा युक्तिवाद, सुप्त संसाधन युक्तिवाद आणि विकेंद्रीकरण युक्तिवाद हे किती प्रमाणात कशा पद्धतीचे आहेत त्यावरती आपल्याला प्रकाश टाकावा लागेल. वरील तर्काच्या अनुषंगाने IPR 1956ने 4 विशिष्ट गोष्टी या मांडल्या आहेत. SSIच्या जाहिरातीच्या समर्थनार्थ युक्तिवाद मांडताना रोजगार युक्तिवाद, समानतेचा युक्तिवाद आणि सुप्त संसाधन युक्तिवाद म्हणजेच देशातल्याच साधन सामुग्री ज्या उपलब्ध आहेत परंतु त्याचा योग्य प्रमाणात वापर होत नाही, तो वापर करून म्हणजे पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे किंवा व्यवसाय हे चालत असतात आणि त्या उद्योगाला चालना मिळत असते किंवा त्या औद्योगिक क्षेत्राच्या अनुषंगाने देखील वाढ झालेली आपल्याला दिसून येते. याच सुप्त संसाधन युक्तिवादात विकेंद्रीकरण युक्तिवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विकेंद्रीकरणाच्या अनुषंगाने उद्योगधंदे हे एकाच ठिकाणी न होता अनेक ठिकाणी विखुरले जावेत किंवा त्या अनुषंगाने तसे बाबी ह्या मांडल्या जाऊ शकतात. त्यामुळं विकेंद्रीकरण युक्तिवाद वादाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात कशी भर पाडता येईल, उद्योग क्षेत्र कशा पद्धतीने काम करू शकतं त्यावरती देखील अंमलबजावणी होऊ शकते. त्यामुळे विकेंद्रीकरण युक्तिवाद हा सुप्त संसाधन युक्तिवाद आहे. त्याच अनुषंगाने विकेंद्रीकरणाबरोबरच समानतेचा युक्तिवाद महत्त्वाचा आहे. रोजगार युक्तिवाद, कारण रोजगारासाठी उद्योगधंद्याचा मेन पर्पज आपण जर पाहिलं तर कस्टमरला यंत्रतंत्र उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर लेबरला किंवा लोकसंख्येला
वाढत्या लोकसंख्येला एम्प्लॉयबिलिटी किंवा रोजगार निर्मिती करून देणं हे देखील मुख्य उद्दिष्ट हे उद्योगधंद्यांचं असू शकतं. त्याच उद्योगधंद्यांच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो तशा पद्धतीनं काही रहित बाबी या विचारात घ्याव्या लागतात. कारण उत्पादन तयार झालेल्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी येईल. जसं की JB से यांनी समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात मांडणी करताना असं म्हटलंय की पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. हा सनातनवादी विचार आहे. परंतु केन्सच्या आधुनिक विचारसरणीच्या अनुषंगाने देखील प्रभावी मागणीचं तत्व ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला या इंडस्ट्रीयल सेक्टरच्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकतो की आधुनिक पद्धतीची यंत्रतंत्र जे आहे, टेक्नॉलॉजी जी आहे ती कशी वाढू शकते किंवा कशा पद्धतीची होऊ शकते आणि यातून रोजगार युक्तिवाद हा कसा वाढू शकतो. त्यामुळे समानतेचा युक्तिवाद जो आहे त्याच अनुषंगाने सुप्त संसाधन सामग्री विविध केंद्रीकरण युक्तिवाद या बाबी देखील तितक्याच महत्त्वाच्या असू शकतील. त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला वरील तर्काच्या अनुषंगाने IPR 1956 ने 4 विशिष्ट गोष्टी मांडल्या आहेत. SSI च्या जाहिरातीच्या समर्थनार्थ युक्तिवाद, रोजगार युक्तिवाद, समानतेचा युक्तिवाद, सुप्त संसाधन युक्तिवाद, विकेंद्रीकरण युक्तिवाद या अनुषंगाने देखील काही बाबी या प्रकर्षाने मांडता येऊ शकतात. त्या अनुषंगाने तसे बदल हे निश्चितपणे झालेले दिसतील किंवा होत असताना पाहत आहे आपण. याच बाबतीत धोरणात्मक उपक्रम राबवत असताना वरील तर्काच्या अनुषंगाने IPR जसा पद्धतीने आपण पाहतो किंवा त्याची ॲडव्हर्टाईज जशी वाढेल त्या अनुषंगाने त्या उद्योगधंद्याला मागणी वाढत असते. त्यामुळं वैचारिक प्रदान करण्यासाठी किंवा वैचारिक विचारधारणा जी आहे ती समोरच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याचा पुनरुच्चार करणं. जसं की ॲडव्हर्टाईजमध्ये आपण पाहतो की एखादा शब्द, एखादं वाक्य हे चपकलपणे समोरच्यावर लादलं जातं आणि त्या अनुषंगाने त्याचा विकास किंवा वहापोह हा निश्चितपणे होत असतो. त्यामुळे भारतातील SSIच्या जाहिरातीसाठी ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने तर्क काढताना विकेंद्रित वाढ कशी होईल, मग त्याच्यामध्ये कुटीर उद्योग असतील, लघु उद्योगाला चालना देणं असेल किंवा मिळवणं असेल, विकेंद्रित आधारावरती सामाजिक आर्थिक संरचनेची पुनर्रचना करणे, गाव पातळीवरील समुदायाच्या विकासावर भर देणे, रिलीफ ओरिएंटेड कल्याणकारी राज्याची कल्पना आणि रोजगार शब्द यामागे मिळकत उत्पन्नात मदत करण्याचा हेतू हा देखील तितकाच महत्त्वाचा दिसतो. त्याचबरोबर आर्थिक घटक किंवा आर्थिक वाढीच्या अनुषंगाने देखील काही बाबी ह्या येत असतात. उद्योजकीय पायांचे विविधीकरण किंवा विकेंद्रित वाढ, कुटीर आणि लघु उद्योग, कुटीर आणि लघु उद्योगाला चालना मिळण्यास मदत होत आहे आणि विकेंद्रीकरण किंवा आधारावरती सामाजिक आर्थिक संरचनेची पुनर्रचना करणे, गाव पातळीवरील समुदायाच्या विकासावर भर देणं आणि त्याच अनुषंगाने रिलीफ ओरिएंटेड कल्याणकारी राज्याची कल्पना आणि रोजगार क्षमता यामागे मिळकत उत्पन्नात ही मदत करण्याचं देखील या अनुषंगाने विचार झालेला आहे किंवा आर्थिक घटक म्हणून त्याचा विचार हा केलेला आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे उद्योजकीय पायाचे विविधीकरण करणं, उद्योगात वाढ करणं, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसायामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहे ते उपलब्ध करून देणं या दृष्टीने देखील उद्योगीय पायांचे विविधीकरण या अनुषंगाने काही भाग हे महत्त्वाचे असल्याचं दिसून येतं. SSIची वाढ आणि कार्यप्रदर्शन किंवा भारतातील SSI क्षेत्राने भारतामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्थव्यवस्था आउटपुटमध्ये योगदान देत गेले आहे. त्यांनी काही वर्षामध्ये ते प्रचंड वाढले आहे आणि रोजगार वाढ असेल, नोंदणीकृत युनिट्सची संख्या असेल ही सातत्याने वाढत आहे. किंवा 1950 मध्ये 1960 ते 1950 मध्ये 6000 उद्योगधंदे असल्याचं दिसून येतं. 1961 मध्ये 36,000 उद्योगधंदे आणि 2001 मध्ये 33.7 लाखापर्यंत हे उद्योग व्यवसाय वाढलेले दिसतात. 2013 आणि 14 मध्ये युनिटची संख्या ही 499.5 लाख होती आणि त्याच अनुषंगाने मंत्रालय MSME च्या अनुषंगाने किंवा भारत सरकार यावर आधारित नोंदणीकृत युनिट्सचा डेटा हा गोळा करतो आणि त्या डेटाच्या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे देखील प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे अनुभवायला
मिळत असतात. आता 1950 मध्ये जी काही उद्योगधंद्यांची संख्या होती 16,000 वगैरे, तर त्याच अनुषंगाने 36,000 नंतर वाढत गेली. 2001 मध्ये ती 33.7 लाखापर्यंत वाढलेली दिसून येते आणि त्या अनुषंगाने युनिटची संख्या 499 पासून 499.5 लाख होती. त्याच अनुषंगाने मंत्रालय MSME च्या अनुषंगाने देखील भारत सरकार यावर आधारित नोंदणीकृत उद्योग हे कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात असू शकतात त्यावरती विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येतो. यातील 2013-14च्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो ही संख्या 499.5 लाख होती. मग ती नंतर कालांतराने परत वाढत गेली का, तर त्याच्या आकडेवारी आपण काही प्रमाणात पाहणार आहोत की त्या ग्रोथ ऑफ SSI युनिट्स जे आहेत ते पिरियड कशा पद्धतीने किंवा त्याचा कालखंड हा दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. मग युनिटमध्ये असेल, एम्प्लॉयमेंट असेल किंवा आउटपुट असेल किंवा एक्सपोर्ट्स असेल, त्यामुळे ग्रोथ रेट कशा पद्धतीने त्याचे वाढत गेले. 1900 सुरुवातीला जर पाहिलं 1973-74 ते 1989-90 मध्ये 9.7% एवढंच असणारे युनिट ते नंतर आपण पाहतो की 4.6 म्हणजे पुन्हा घटलेलेच दिसतात आपल्याला. परंतु दरम्यानच्या कालखंडात 1970 मध्ये ते 11.2 पर्यंत वाढले होते. नंतर ते 8.5 असेल, 4.6 असेल किंवा सध्या 2000 मध्ये देखील आकडेवारी जर पाहिली तर 4.6 मध्ये मिनिस्ट्री ऑफ MSME या अंतर्गत किंवा गव्हर्नमेंटकडून या अंतर्गत त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. मग एम्प्लॉयबिलिटी जी आहे ती किती प्रमाणात झाली, तर ती देखील आपल्याला 7.1% किंवा 4.3% असेल, 8.7% असेल, 6.0% असेल, 4.2% असेल, 4.6% असेल, अशा पद्धतीने बदललेली आपल्याला एम्प्लॉयबिलिटी दिसते. आणि याच रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने देखील मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. आउटपुट 3.7 किंवा 4.3%, 3.4%, 3.9% आणि 0.1% या अनुषंगाने देखील त्याच्यात बदल झालेले आहेत. 11.8% च्या अनुषंगाने देखील त्याच्यात बदल झालेले आहेत किंवा आउटपुट जे आहे ते 3.7, 4.3 किंवा 3.4, 3.9 आणि 0.9, 0.1 या अनुषंगाने 11.8 पर्यंत हे 2000 पर्यंत वाढलेले दिसतात. परंतु आता आपण पाहतो की 2024 पर्यंत जर पाहिलं तर याच्यामध्ये हा ग्रोथ जो आहे तो त्याच्या कित्येक पटीने वाढणं अपेक्षित आहे आणि तो तितकाच जर वेगाने वाढला तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला हे आपण पाहतो की चांगली स्थिती किंवा सुस्थिती आलेली दिसेल. आणि याच्यातली इन्व्हेस्टमेंट जसं की आता मेक इन इंडिया असेल, मेड इन इंडिया जसं आपण मेक इन इंडिया पण तशा पद्धतीनं वेगवेगळे उद्योगधंदे याच्यात आल्यामुळं त्याचं उत्पादन वाढायला फायदा झाला. एक्सपोर्ट्स ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला या अंतर्गत प्री लिबरलायझेशन म्हणजे अगोदरचा कालखंड जर पाहिलं तर 12.1% एवढी एक्सपोर्ट हा या इंडस्ट्रियल सेक्टरचा असल्याचं दिसून येतं. लिबरलायझेशन झाल्यानंतर किंवा 90-91 नंतर तो 12.6 म्हणजे निश्चितपणे याच्यात 0.5 ची वाढ झालेली दिसते. 1970 मध्ये ती 14.0, त्याचबरोबर 80 मध्ये 10.7, 90 मध्ये ती 12.9 अशी वाढलेली आहे आणि नंतर 2000 मध्ये याच्यामध्ये 12.2 अशी स्थिती असल्याचं दिसून येतं. आता याच उद्योग व्यवसायाच्या विकासाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो वेगवेगळ्या बाबी त्यावेळेला कोणत्या किंवा कशा पद्धतीने असतील तर त्या स्थितीत हे निश्चितपणे काही बदल हे अपेक्षित आहेत. बंद पडणारे उद्योगधंदे त्याचे अपंगत्व दूर करण्यासाठी धोरणे म्हटलंय, म्हणजेच त्या ठिकाणी बंद पडणारे किंवा बंद पडून उद्योगधंदे असतील त्या अनुषंगाने सरकारने कोणती ध्येय धोरणं राबवली, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली आणि या कार्यक्रम नोंदवून त्याचे नमूद केले आणि त्याप्रमाणे अनेक उद्योग हे बंद पडलेले आहेत. जवळच्या पूर्णांकापर्यंत गोलाकार विस्तृतपणे हे 3 अडचणी किंवा 14% आणि कच्च्या मालाची अनुपलब्धता ही 6% आणि वाढलेली दिसते किंवा त्यामुळे समस्याचा सामना
करण्यासाठीच्या उपाययोजना या अंतर्गत गटबद्धता असेल किंवा केल्या जाऊ शकतात. क्रेडिट आणि वित्तता बँका आहेत, SSI च्या अनुषंगाने असेल, SSI ला आगाऊ क्रेडिट देऊ इच्छितात की नाहीत, कारण त्या अनुषंगाने किंवा त्याबरोबर नंतरचे नेहमी परतफेड करण्याच्या स्थितीत नसतात किंवा असतात, त्या अनुषंगाने देखील या उद्योगधंद्यांना स्थान हे निश्चितपणे असल्याचं आपल्याला दिसून येतं. या नमूद उद्योग व्यवसायामध्ये क्रेडिट आणि वित्त किंवा बँका असलेले SSI असेल आगाऊ क्रेडिट देऊ इच्छितात की नाहीत आणि नंतरचे नेहमी परतफेड करण्याच्या अनुषंगाने देखील या स्थितीचा विचार हा केलेला असतो. त्यामुळे विपणन, कच्च्या मालाचे वाटप, आयात केलेले घटक हे किती आहेत किंवा तांत्रिक सहाय्य घटक किंवा औद्योगिक वसाहती या कशा पद्धतीच्या असू शकतात, त्या देखील बाबी ह्या महत्त्वाच्या ठरतील. त्याचबरोबर MSMED च्या अंतर्गत कायदा 2006 किंवा लघु उद्योग क्षेत्रात 2000 पर्यंत फक्त साठी किंवा वर्गीकरण होते. लहान स्केल युनिट्स आणि लहान युनिट्स मध्यम प्रमाणात वर्गीकरण नाही किंवा उद्योग तेथे होते किंवा 2006 मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम नावाचा कायदा त्या अंतर्गत करण्यात आला आणि एंटरप्राइजेस जसं की डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने MSMED च्या कायदा हा लागू करण्यात आला आणि त्या अनुषंगाने देखील काही बदल हे झालेले दिसतात. त्यामुळे लघु उद्योगांची वाढ ही सुलभ करण्यात आली, जेणेकरून ते पदवीधर होऊ शकतील किंवा त्या अनुषंगाने मध्यम उद्योग असतील किंवा अशा प्रकारे त्यांची स्पर्धात्मक शक्ती जी आहे ती कशी सुधारू शकते. MSMED कायद्याअंतर्गत किंवा हा लघु उद्योगाच्या अनुषंगाने देखील क्षेत्रात भांडलोट असेल किंवा त्या अनुषंगाने मग जल व्यवस्थापनाचं देखील कसं त्याच तंत्रज्ञान वापरता येईल आणि उद्योगाचा वापर करून एखाद्या क्षेत्राचा विकास कसा करता येईल त्यावरती देखील भर दिलेला दिसून येतो. लघु उद्योगाच्या क्षेत्रात भांडलोट आहे, कारण त्यांना आता बरेच काही मिळवता येऊ शकतं किंवा तशा पद्धतीनं इंडस्ट्रीज जसं की विद्युत पंप आपण पाहतो तो इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये प्रोडक्शन झालेला किंवा निर्मिती झाल्यामुळे त्याच्यातून अनेक फायदे हे झाले किंवा त्याच्या अनेक युनिट्स ज्यावेळेला आपण या गव्हर्नमेंट शाखांच्या पाहतो त्यावेळेला त्याच्यातून उत्पादन उपक्रम जे आहेत ते कसे वाढतील, सेवा उपक्रम कसे वाढतील त्याच्यावरती भर दिला. उत्पादन एंटरप्राइजेसची व्याख्या करताना प्लॉट आणि मशिनरी मधील गुंतवणुकीच्या दृष्टीने केली गेलेली भर दिसते. सेवा उपक्रमाची व्याख्या साधने आणि उपकरणेमधील गुंतवणुकीच्या दृष्टीने केली गेलेली दिसते किंवा मॅन्युफॅक्चरिंगचे देखील झालेले दिसतात. त्या अनुषंगाने एंटरप्राइजेसच्या बाबतीत प्लॉटमध्ये गुंतवणूक आणि मशिनरी म्हणजेच जमीन आणि इतर इमारत वगळून मूळ किंमत म्हणजे भांडवली गुंतवणूक ज्या वेळेला आपण पाहतो ती काही प्रमाणात कमी जास्त असली तरी, कारण भांडवली गुंतवणुकीमुळे त्या उद्योग व्यवसायाचा वेग वाढण्यास निश्चित मदत होत असते आणि याच उद्योग व्यवसायामुळे आर्थिक उत्पन्न जर वाढलं तर त्या उद्योजकाला प्रोत्साहन मिळतं आणि गव्हर्नमेंटही देखील तशा उद्योगांना मदत करत असतात आणि त्यातून उद्योगाचा झालेला वाढ विकास हा फायदेशीर ठरू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेसच्या बाबतीत फ्रंटमध्ये गुंतवणूक आणि मशिनरीज म्हणजेच जमीन आणि इमारत वगळून मूळ किंमत ही कशा पद्धतीने असू शकते. इन्व्हेस्टमेंट लिमिट्स अंडर MSMED ॲक्ट जो आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एंटरप्राइजेस इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरीज इन रुपीज मध्ये दर्शवलेलं आहे. मायक्रो अँड टेनिंग एंटरप्राइजेस असेल लेस दॅन 25 lakhs ज्याच्यातली गुंतवणूक ही 25 लाखापेक्षा कमी असेल तरच त्याला मायक्रो एंटरप्रेन्योरशिप असं म्हटलं जातं किंवा टेनिंग व्यवसाय असं म्हटलं जातं. स्मॉल एंटरप्रेन्योर्सच्या अनुषंगाने 25 लाख टू 5 करोड एवढी गुंतवणूक ही स्मॉल एंटरप्राइजेसच्या अनुषंगाने असते. मायक्रो आणि टेनिंग म्हणजे अति लघु आणि लहान उद्योगांना 25 लाखाची गुंतवणूक म्हटले. त्याचबरोबर स्मॉल एंटरप्राइजेसच्या अनुषंगाने किंवा लघु उद्योगाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते 25 लाख टू 5 करोड अशी गुंतवणूक मर्यादा दिसते आणि मीडियम एंटरप्रेन्योरच्या अनुषंगाने 5 करोड
₹5 करोड टू 10 करोड रुपीज पर्यंतचे गुंतवणूक असलेली दिसून येते. सर्व्हिस सेक्टरच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एंटरप्रेन्योर्सच्या अनुषंगाने एंटरप्राइज किंवा इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन इक्विपमेंटच्या रूपाने रुपीज किती आहे किंवा लेस दॅन 10 लाख रुपीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे मायक्रो इंडस्ट्रीजला 10 लाख रुपीज, स्मॉल इंडस्ट्रीजला 10 लाख टू 2 करोड रुपीज म्हटलंय आणि मीडियमला किंवा मध्यम उद्योगासाठी 2 करोड टू 5 करोड म्हटलंय आणि 5 करोडपेक्षा जास्त जे असेल ते लार्ज स्केल इंडस्ट्रीजच्या अनुषंगाने असेल. म्हणजे सर्व्हिस सेक्टर मधले जर एंटरप्रेन्योर्स असतील किंवा उद्योग असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट लिमिट हे आपण जर पाहिलं तर मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, यातला असणारं इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये डिफरन्स दिसून येतं. ज्या वेळेला इंडस्ट्रीज किंवा एंटरप्रेन्योरशिप्स आपण पाहतो त्यावेळेला त्या सेक्टर वाईज हे वेगवेगळं असू शकतं. कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला नवनिर्मिती करताना सर्व्हिस सेक्टरच्या तुलनेत मॅन्युफॅक्चरिंग हे डिफरंट असू शकतं. कारण याच्यातला आणि त्याच्यातला इंडस्ट्रीजला लागणारा मॅनपॉवर असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, त्याच्यामध्ये निश्चितपणे डिफरन्स आहे. मायक्रो एंटरप्रेन्योर्समध्ये इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने जर पाहिलं तर सर्व्हिस सेक्टरमध्ये 10 लाख रुपीज हे पुरेसे होऊ शकतात किंवा त्याच्यातली जास्तीची इन्व्हेस्टमेंट हे जास्त प्रॉफिट मिळवून देणारे दिसू शकते. त्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या अनुषंगाने इथं 10 लाख ते 2 करोड म्हटलंय आणि इथं 25 लाख ते 5 करोड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हटलंय. कारण मोठ्या प्रमाणावरती मशिनरीज असतील किंवा इतर टेक्नॉलॉजी हे मॅन्युफॅक्चरिंगमध्येची गरज असू शकते आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये मात्र त्याची तेवढी गरज ही नसते किंवा 10 लाख टू 2 करोड एवढी लिमिट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने म्हटलंय. मिडियम एंटरप्रेन्योरच्या अनुषंगाने 2 करोड टू 5 करोड असं म्हटलंय आणि या 2 करोड टू 5 करोड्समध्ये किती गुंतवणूक मर्यादा जी आहे ती पुरेशी होऊ शकते का, तर निश्चितपणे होऊ शकते. कारण मिडियम इंडस्ट्रीज म्हटलंय आणि 5 करोड अबव ही लार्ज इंडस्ट्रीजच्या अनुषंगाने किंवा लार्ज एंटरप्रेन्योरच्या अनुषंगाने असल्याचे दिसून येतं. याचे बेनिफिट्स किंवा याचे काही फायदे आपल्याला पाहता येऊ शकतात का, MSMEला दिले जाणारे खालील काही फायदे हे निश्चितपणे उपयुक्त ठरू शकतात. याच फायद्याच्या आधारावरती उद्योगधंदे वाढीसाठी प्रोत्साहन मिळतं आणि देशाचा विकास देखील त्यामुळे होऊ शकतो. कारण रोजगार निर्मिती होईल, उत्पादन वाढेल, एक्सपोर्ट देखील आपल्याला वाढेल. त्यामुळं निर्यातीतून आपल्याला परकीय चलन मिळेल आणि देशातल्या लोकांच्या बेरोजगारीची जी समस्या आहे त्याच्यावर देखील ओव्हरकम करता येऊ शकतो. SEZच्या अनुषंगाने किंवा SEZला 10% जागा हा छोट्या छोट्या क्षेत्रासाठी देणे आवश्यक आहे. खरेदीदाराकडून MSMEला वेळेवर पेमेंट करण्यासाठी संरक्षण दिले जाते आणि त्याच संरक्षणाच्या अनुषंगाने काही बाबतीत आपल्याला माहिती आहे किंवा नाही ते सुद्धा पाहणं अगत्याचं ठरेल. SEZला 10% जागा छोट्या छोट्या क्षेत्रासाठी देणे आवश्यक आहे. खरेदीदाराकडून MSMEला वेळेवर पेमेंट करण्यासाठी किंवा संरक्षण दिले जाते का, त्या संरक्षणाच्या अनुषंगाने कोणत्या बाबी विकसित होतील. क्रेडिट आणि खरेदीसाठी प्राधान्य किंवा प्रवेशासाठी धोरणे देखील आहेत. त्या धोरणाच्या अनुषंगाने योजनांचे पॅकेज आणि त्याद्वारे देखील प्रोत्साहन म्हणून ऑफर केले जातात किंवा वित्तीय मिळवण्यासाठी मदतीच्या स्वरूपात विशेष संस्था, विपणन, तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान अपग्रेडमध्ये मदत इत्यादी बाबीवरती विशेष भर दिला जातो. असा उपक्रम ज्याचे इश्यू पश्चात दर्शनी मूल्य रुपयापेक्षा जास्त नाही किंवा 25 कोटी पात्रता आवश्यकतामधून काही सवलतीसाठी पात्र आहेत का किंवा ICDR म्हणजे भांडवल प्रकटीकरण आवश्यकता नियमांतर्गत त्या बाबीवरती विशेष भर दिला जातो. या क्रेडिट कार्ड खरेदीच्या अनुषंगाने किंवा त्या अनुषंगाने असणारा असा उपक्रम असेल त्याच्यासाठी गुंतवणूक मर्यादा या देखील मोठ्या उद्योजकांच्या अनुषंगाने, मोठा उद्योग व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने क्रेडिट लिमिट त्या अनुषंगाने वाढवलं जाऊ शकतं किंवा इंडस्ट्रीमध्ये तशा डेव्हलपमेंट होतील का, किती प्रमाणात होऊ शकते
प्राधान्य कर्ज देणारे क्षेत्र किंवा त्याचा परिणाम म्हणून MSME ला क्षेत्राला आता अधिकाधिक कर्ज उपलब्ध झाले आहे आणि प्राधान्य कर्ज देणारे क्षेत्र म्हणून वर्गीकरण किंवा बँकांनी सक्ती करणे आवश्यक आहे. निर्दिष्टित टक्केवारीची खात्री करा. सध्या 40% निव्वळ बँक क्रेडिटसाठी देशांतर्गत व्यावसायिक बँका आणि 32% विदेशी बँकांसाठी त्याच्या एकूण कृषी, लघु उद्योग, किरकोळ यासारख्या प्राधान्य क्षेत्रांना कर्ज दिले जाते. व्यापार इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देखील किमान एक विशेषीकृत उघडण्याचा सल्ला दिला जातो आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शाखा एक क्लस्टर आधारित दृष्टिकोन किंवा कर्जाची पूर्तता करण्यासाठी सर्वसमावेशक सेवा प्रदान करण्यासाठी तरतूद केली आहे किंवा MSME च्या क्षेत्राच्या विविध गरजा या देखील पूर्ण होऊ शकतात. लघु आणि औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक धोरण टिनी एंटरप्राइजेस 2017 मध्ये मायक्रो अँड टिनी एंटरप्राइजेसच्या जाहिरातीसाठी वेगळे पॅकेज आहे. 2017 मध्ये सादर केलेल्या काही टिनी व्यवसायाच्या अनुषंगाने, लघु किंवा लहान स्केलच्या अनुषंगाने किंवा लहान उद्योगाच्या अनुषंगाने सादर केलेली व्यतिरिक्त प्रामुख्याने एक वेळच्या फायद्यासाठी पात्र असलेली किंवा असतील, उदाहरणार्थ प्राधान्य जमीन वाटप, वीज जोडणी असेल किंवा कौशल्य, तंत्रज्ञान, अपग्रेडेशन इत्यादी सुविधांसाठी प्रवेश हा लघु उद्योग अतिरिक्तासाठी किंवा पात्र असतील. संस्थात्मक वित्तापर्यंत सुलभ प्रवेशासह सतत आधारावरती समर्थन, सरकारी खरेदी कार्यक्रमात प्राधान्य आणि काही शिथिलता, कामगार कायद्याच्या तरतुदी ही काही क्षेत्रे ज्यात नव्याने प्रयत्न करतात किंवा तशा पद्धतीने या उद्योग व्यवसायाचा विकास करत असलेले दिसून येतात. आर्थिक सहाय्यासाठी उपाय किंवा त्या अनुषंगाने क्रेडिट एक्सचेंज वर भर दिला जाईल. या अनुषंगाने अनुदानित स्वस्त क्रेडिटवरून पुरेसा प्रवाह किंवा सुनिश्चित करण्यासाठी स्थलांतरित केले जाईल आणि डिलिव्हरीच्या गुणवत्तेसह क्रेडिट विशेषतः व्यवहार्य ऑपरेशन्स युनिट्ससाठी या क्षेत्रातील यासाठी विशेष देखरेख देखील एजन्सी स्थापना करण्यात येणारे आहे. वास्तविक क्रेडिट गरजा या पूर्ण झाल्या आहेत आणि याची देखरेख करणं, त्याच अनुषंगाने पुढे प्रवेश प्रदान करण्यासाठी भांडवली बाजारात आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी अपग्रेडेशन, इक्विटी किंवा सहभागास इतर औद्योगिकांना परवानगी दिली जाईल आणि MSMEच्या क्षेत्रातील उपक्रम देखील त्यातून राबवले जातात किंवा त्या तसे बदललेले दिसतात. आर्थिक सहाय्यासाठी उपाय किंवा क्रेडिट ॲक्सेसरीजवर भर दिला जाईल. यापुढे अनुदानित स्वस्त क्रेडिटवरून पुरेसा प्रवाह हा सुनिश्चित करण्यासाठी स्थलांतरित केले जाईल आणि डिलिव्हरीच्या गुणवत्तेसह क्रेडिट विशेषतः व्यवहार्य ऑपरेशन युनिट्ससाठी या क्षेत्रातील काही बाबीवर विशेष भर दिला जातो. देखरेख एजन्सी असेल, स्थापना होणाऱ्या असेल किंवा वास्तविक क्रेडिट गरजा ह्या पूर्ण झाल्या आहेत, त्याच अनुषंगाने याची देखरेख देखील केली जाऊ शकते का. पुढे प्रवेश प्रदान करण्यासाठी आणि भांडवली बाजारात आणि आधुनिकीकरण किंवा तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी अपग्रेडेशन, इक्विटी हा सहभागास इतर औद्योगिकांना परवानगी दिली जाईल आणि MSMEला क्षेत्रातील उपक्रम देखील राबवता येऊ शकतात किंवा पायाभूत सुविधा मध्ये उद्योगांचे स्थान हे सुलभ करण्यासाठी ग्रामीण मागासलेले भाग आणि शेतीमधील मजबूत संबंधांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने देखील काही बाबीवरती विशेष भर दिलेला असतो. मग विशेष करून उद्योग क्षेत्रात जे उत्पादन झालेलं असेल, निर्मिती झालेली असेल, त्याचं विपणन करणं किंवा मार्केटिंग करणं, विक्री करणं, खरेदी विक्री संघ जसं ॲग्रिकल्चर गुड्स मध्ये म्हणतात तसं इंडस्ट्रीमध्ये जसं ॲडव्हर्टायझिंग असते त्याच पद्धतीने याचे खरेदी विक्री आणि आयात निर्यात जे आपण म्हणतो एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीनं उद्योग क्षेत्रातलं प्रोडक्शन याला देखील फार महत्व असतं. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठ असूनही विपणनाच्या अनुषंगाने लहान आणि अति लहान आपण लघु उद्योगाच्या अनुषंगाने म्हणतोय उद्योगांसाठी एक समस्या आहे किंवा ॲडव्हर्टाईज कशी पद्धतीनं करणं. विपणन समर्थनाद्वारे हाती घेतलेल्या मार्केट
प्रवेशासह प्रदान केले जाईल आणि सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आणि विशेष करून व्यावसायिक विपणन एजन्सीज या देखील विचारात घेतलेल्या आहेत। या व्यावसायिक वितरणाच्या अनुषंगाने उपायांच्या अनुषंगाने पायाभूत सुविधाचा कशा पद्धतीने वाढ होऊ शकते, विकास होऊ शकतो तो दर्शवलेला दिसतो आणि यातूनच पायाभूत बाबीबरोबरच इतर काही घटकांना प्राधान्य असतात। त्यातील आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि गुणवत्ता, अपग्रेडेशन किंवा एक मोठी पदवी, राष्ट्रीय आणि अनुरूप वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्याच्या अनुषंगाने देखील जागरूकता असणं हे अगत्याचं असू शकतं। लघु क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मिती केली जाईल। उद्योजकतेला प्रोत्साहन किंवा सरकार प्रथम पाठबळ देत राहील। उद्योजकता विकासाद्वारे उद्योजकांची पिढी कार्यक्रम त्या अनुषंगाने ईडीफी हा राबवला जाऊ शकतो। त्यामुळं आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि गुणवत्ता, अपग्रेडेशन एक मोठी पदवी किंवा त्या अनुषंगाने राष्ट्रीय आणि अनुरूप वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे करण्याच्या अनुषंगाने देखील जागरूकता असल्याचे दिसून येते। लघु क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मिती जर झाली तर निश्चितपणे त्याच्यातून एक्सपोर्ट हा वाढायला मदत होत असते। अगदीच आपण जर पाहिलं तर छोट्या छोट्या वस्तू देखील मेड इन चायना असतील, मेड इन अमेरिका असतील, मेड इन जपान असतील, तशा पद्धतीने मेड इन इंडिया ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या देशाचं लघु उद्योग क्षेत्रातलं उत्पादन जसं लार्ज स्केल इंडस्ट्रीज असतात तशा पद्धतीने स्मॉल स्केल इंडस्ट्री मध्ये देखील मॅन्युफॅक्चरिंग असते किंवा सर्व्हिस सेक्टर मधल्या गुड्स असतील, याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर वाढणं अपेक्षित असतं। मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येणारे वेगवेगळे घटक जे आहेत ते उद्योग क्षेत्राला उपयुक्त ठरणारे असतात आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये निश्चित सेवा क्षेत्रांना उपयुक्त ठरणारे काही गुड्स हे निश्चितपणे असू शकतील किंवा सर्व्हिसेस असतात की त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। नियम आणि कार्यपद्धतीचे सरळीकरण ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला लहानाची सतत तक्रार किंवा त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणे कायदे, त्या कायद्याची आवश्यकता किंवा अनेक रजिस्टर्ड ठेवण्यासाठी आणि रिटर्न्स सबमिट करण्यासाठी त्या अनुषंगाने देखील असल्याचं दिसून येतं। निरीक्षणाची फौज किंवा संबोधित केली जाईल त्या अनुषंगाने ग्रामोद्योग, हातमाग क्षेत्रासाठी योजनांची पुनर्रचना केली जाईल। स्थानिक आणि प्रादेशिक गरजा या विचारात घेऊन किंवा तिचा विचार करून मर्यादा असतील किंवा बाहेरील विणकरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यासाठी विचार केला जातो आणि त्या अनुषंगाने काही बाबी या निश्चितपणे वापरल्या जातील। कॉर्पोरेट किंवा सहकारी पट विद्यमान योजना पुन्हा तयार केल्या जातील आणि योग्य असतील 3 प्रमुख शीर्षकांतर्गत सुधारित काही बाबीवरती भर दिलेला असतो आणि त्याच बाबींना वेगवेगळ्या पद्धतीची पॅकेजेस हे उपलब्ध करून दिले जातात। प्रकल्प किंवा पॅकेज योजना, कल्याण पॅकेज योजना आणि संस्था विकास पॅकेज योजना त्या अनुषंगाने देखील हातभाग असतील, उत्पादनाचे विपणन असेल, सुधारणा असेल, योजनांची अंमलबजावणी असेल, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धी असेल, प्रदर्शनाद्वारे डिझाईन असतील आणि उत्पादन सुधारण्यासाठी डिझाईन्स असतील, व्यायाम असतील हाती घेतला जाईल आणि त्या अनुषंगाने त्यातील होणारे बदल हे कशा पद्धतीचे आहेत, किती प्रमाणात आहेत त्याची अंमलबजावणी ही वस्तुस्थितीचा विचार करून केलेली आपल्याला दिसून येते। त्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो की प्रकल्प पॅकेज किती नोंदवलं जाईल किंवा कितीपर्यंत ते वाढू शकतं, कशा पद्धतीनं गव्हर्नमेंट आता आपण पाहतो की आपल्याला कोविड जर राहिलं तरी सरकारने याच लघु उद्योग असतील किंवा इतर काही उद्योग व्यवसाय असतील त्याच्यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो। या प्रकल्पातून कल्याणकारी योजना किंवा त्या अनुषंगाने संस्था विकास पॅकेजेस कशा पद्धतीने आहेत किंवा किती त्याची अंमलबजावणी होऊ शकते, या हातमाग उत्पादनाचे वितरण किंवा विपणन सुधारणा योजनांसाठी अंमलबजावणी देखील झालेली दिसून येते। त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धी, प्रदर्शनाद्वारे डिझाईन आणि उत्पादन सुधारण्यासाठी आणि डिझाईन व्यायाम असतील त्या अनुषंगाने घेतलेला भाग हा निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्यातील काही भाग हे तर्कवितर्काच्या आधारे देखील पाहिले जाऊ शकतात। सुधारण्यासाठी वेगवेगळ्या घटकामध्ये कोणते घटक येऊ शकतील, नियम आणि कार्यपद्धतीचे सरळीकरण जर पाहिलं तर लहानांची सतत
जी स्थिती आहे तशा पद्धतीनं यातील काही घटक ज्यावेळेला आपण पाहतो त्यामध्ये विशेष करून यावरती आपण भर दिला होता की मायक्रो आणि टेनी एंटरप्रेनर्स जे आहेत ते स्मॉल एंटरप्रेनर्स किंवा मीडियम एंटरप्रेनर्स जे आहेत त्याची इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने असेल, लेस दॅन 25 lakhs असेल, 25 lakhs असेल टू 5 करोड 5 करोड रुपीज टू 10 करोड रुपीज असेल, ही गुंतवणूक जी आहे ती मर्यादा आहे ती कशा पद्धतीने वाढू शकते, किती प्रमाणात वाढू शकते ती पाहणं अगत्याचं ठरेल. आणि सर्व्हिस सेक्टरमधले ज्यावेळेला एंटरप्रेनर्स आपण पाहतो जसं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे तशाच पद्धतीने सर्व्हिस सेक्टर देखील तितकंच महत्त्वाचं असल्यानं आपल्याला म्हणता येईल किंवा असल्याचं दिसून येतं. याचे बेनिफिट्स जसे आपण पाहिलं की याच्यात स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या अंतर्गत सुद्धा 10% जागा हा छोट्या छोट्या क्षेत्रासाठी किंवा व्यवसायासाठी देण्याचं निर्धारित करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने त्याचा विकास करण्यावर भर दिला. 2006 मध्ये त्याची स्थापना केली, परंतु तो तितकासा विकास हा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये झालेला आपल्याला दिसत नाही. त्याऐवजी इतर उद्योगधंदे देखील आजही पुण्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रात किर्लोस्कर नावाची कंपनी देखील अग्रस्थानी आहे. अशा अनेक कंपन्या आहेत की ज्याचा उद्योगधंद्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन असल्याचं आपल्याला दिसून येतं. क्रेडिट आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते कसं वाढवता येईल, भांडवल प्रकटीकरण आवश्यकता जो आहे नियमन आहे त्या अंतर्गत कसं वाढेल त्याच्यावर भर आहे. प्राधान्य कर्ज देणारे क्षेत्र त्याचा परिणाम म्हणून MSME ला क्षेत्राला आता अधिकाधिक कर्ज उपलब्ध झाले आहे आणि प्राधान्य कर्ज देणारे क्षेत्र म्हणून वर्गीकरण बँकांनी सक्ती करणे आवश्यक आहे. निर्दिष्ट टक्केवारीची खात्री करा आणि त्या अनुषंगाने काही बदल हे होतील का किंवा 40% निव्वळ बँक क्रेडिटसाठी किंवा देशांतर्गत व्यावसायिक बँका आणि 32% विदेशी बँकांसाठी त्याचा वापर वाढलेला दिसतो किंवा त्यांच्या एकूण कृषी लघु उद्योग किरकोळ उद्योग आणि त्याच्यातून होणारा एकूणच विकास हा कशा पद्धतीने आहे किंवा त्याच्यातली कर्जाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने असणारे स्थान हे या अनुषंगाने दर्शवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कन्क्लुजनकडे येत असताना आपण भारतातील MSME क्षेत्रासह कृषी क्षेत्राने सातत्याने प्रगती केली आहे किंवा ॲग्रिकल्चर गुड्स जसं प्रोडक्शन वाढलं तसंच इंडस्ट्रीयलचा देखील विचार केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा ॲग्रिकल्चर कणा आहे, परंतु रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच जवळपास 12 दशलक्ष लोक या क्षेत्रातून उत्पादन निर्यात देखील करत असतात. 1991च्या औद्योगिक धोरणाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने स्मॉल स्केल सेक्टरचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने काही बाबी ह्या विशेष करून मांडलेल्या आहेत. पाहिल्यानंतर किंवा विशेष बाबीवर भर दिल्यानंतर अनेक गरीब व्यक्तींना त्याचा फायदा आणि काही तोटा देखील सहन करावा लागलेला आहे. उपजीविका ही 2006च्या MSME कायद्याने नूतनीकरणाचा जोश निर्माण करण्याचा प्रयत्न त्या अनुषंगाने झालेला दिसतो. त्याचबरोबर 1991च्या औद्योगिक धोरणाने काही बाबतीत हा फरक दिसून येतो. त्याचबरोबर 91च्या औद्योगिक धोरणात झालेले बदल किंवा त्यातील वाहपोह करत असताना काही घटकात झालेली स्थित्यंतर ही देखील आपल्याला तितकीच महत्वाची ठरतील. 1991 मध्ये कोणत्या बाबीवर विशेष भर दिला आणि मग त्यामुळं खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण वाढलं आणि आज आपण पाहतोय की उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. त्याचा फायदा शेती क्षेत्राला आणि उद्योग सेवा क्षेत्राला दोन्ही बाबतीत होत असताना आपल्याला दिसून येतं. आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.